केंद्राच्या दक्षता विभागाचा अधिकारी बनून लोकांना फसवणाऱ्या विशाल ओंबाळे नावाच्या एका तोतयाला पुणे पोलिसांनी जेरबंद केले। लाल दिव्याची गाडी आणि 7-8 बाउन्सर घेऊन नागरिकांना धमकावून विशाल ओंबाळे त्यांच्याकडून पैसे उकळायचा। एका दुकानदाराला 30,000 रुपयांचा गंडा घालताना पोलिसांनी ओंबाळेला रंगे हात पकडलं। तोतया अधिकारी बनून लोकांना फसवणाऱ्या व्यतिरिक्त सरकारी कोट्यातून फ्लॅट देतो, नोकरीला लावतो अशी आमिष दाखवून सुद्धा ओंबाळेनं अनेकांना गंडा घातलाय। ओंबाळेनं वसई विरार पासून अनेकांना फसवल्याचे आणि या संदर्भातले 5 गुन्हे याआधीच त्याच्यावर दाखल आहेत। 10वीत नापास झाल्यावर काही दिवस तो हॉटेलात धुनी भांडी करत असे। आम्हाला तो गाडी लाल दिव्याची गाडी दिसली आणि त्याप्रमाणे आम्ही थांबवली आणि नंतर ज्यावेळी त्याच्या व्यक्ती बसला होता चालवाला तर त्याला खाली घेऊन ते चौकशी केली तर त्यानं सांगितलं की त्याचं नाव विशाल पांडुरंग ओंबाळे असं आहे आणि त्याच्याकडे कार्ड वगैरे तर व्हिजिटिंग कार्ड वगैरे आय कार्ड सापडलं आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वगैरे असं लिहिलेले कार्ड सापडले। तर त्याच्यानंतर त्याकडे अधिक चौकशी केली। गाडी झडती केल्यानंतर गाडीमध्ये आम्हाला 3 पिस्टल आणि 50 ब्लँक राऊंड मिळाले। तोतया अधिकारी विशाल ओंबाळे यांनी अनेकांना फसवलेल्या याच बातमी संदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्यासोबत आहेत। अरुण, ही घटना समोर आल्यानंतर कुठेतरी अक्षय कुमारच्या गाजलेल्या स्पेशल 26 या सिनेमाची आठवण होते। त्याने सुद्धा त्या सिनेमात सुद्धा असंच दाखवलेलं आहे की तोतया अधिकारी बनून आणि काही लोकांना बरोबर घेऊन अनेक ठिकाणी गंडा घातलेला आहे। या ओंबाळेने तीच थेअरी अवलंबलेली आहे। पुण्यामध्ये कोणी अजून तक्रारदार पुढे येत आहेत का? गिरीश, जसं आपण आता सांगितलं की 6 तक्रारी या संदर्भातल्या दाखल झालेल्या आहेत। म्हणजे कुठेतरी एक हॉटेलातला मोरी बॉय इथून ते केंद्राचा अधिकारी असा त्याचा प्रवास आहे आणि तोतया अधिकारी बनून लोकांना लाखोंचा नाहीतर कोट्यावधीचा गंडा, म्हणजे कुणाला नोकरी लावतो, कुणाला कर्ज प्रकरण करून देतो, तर कधी खंडणी म्हणजे पिस्तूल दाखवून खंडणी उकळण्याचे प्रकार देखील या ओंबाळ्याने केलेले आहे। महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची ती म्हणजे की आपण समाज म्हणून किती प्रभावित होतो। एखादा माणूस लाल दिव्याच्या गाडीतनं फिरतोय, त्याच्यासोबत 4-5 खाजगी बाउन्सर्स आहेत, किंबहुना त्याची जे काही राहणीमान आहे त्याच्यामुळे आपण प्रभावित होतो। आपण त्याची शहानिशा करत नाही, पडताळणी करत नाही आणि त्यातून अशा प्रकारच्या फसवणुकी होतात। केवळ नागरिकांच्या फसवणुकीपुरता मर्यादित हा विषय नाही, तर मंत्रालयासारख्या ठिकाणी हा तोतया अधिकारी सरळसोटपणे प्रवेश करतो, ज्या ठिकाणची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असते। सामान्य माणसाला त्या ठिकाणी जायचं असेल तर 4 प्रकारची त्या ठिकाणी चौकशी केली जाते, त्याचा चेक त्याला व्यवस्थित त्याची सगळी पाहणी तपासणी केली जाते, त्याला पास बनवला जातो आणि हा मात्र लाल दिव्याच्या गाडीनिशी आत जायचा असं देखील पुढे आलंय। त्यामुळे आपल्याला सामान्य नागरिक म्हणून तर सावध राहायलाच लागेल, मात्र यंत्रणांनी देखील कशा पद्धतीनं म्हणजे कितीही मोठा अधिकारी म्हणून सांगत असला तरी त्याची जी काही ओळख आहे त्याची पडताळणी करणं आवश्यक आहे। अन्यथा असे प्रकार थांबणं खरोखर अवघड आहे, कारण अशी ही काही पहिलीच घटना नाही। कोणी तोतया पोलीस बनून येतो, कोणी तोतया अधिकारी बनून येतो, अशा घटना नियमितपणे समोर येत असतात। फक्त ही त्यातल्या त्यात मोठी घटना म्हणावी लागेल, कारण लाखो नाहीतर कोट्यावधीचा गंडा या अधिकाऱ्यानं, या तोतया अधिकाऱ्यानं घातला आहे। आणि इतकंच नाही तर ऐशो आरामावरती त्यांनी 3 वर्षात 4 कोटी रुपये खर्च केलेत। त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता बातमीचा विषय झाल्या। अरुण, नक्कीच ही चिंतेची बाब आहे। साधा हॉटेलमध्ये धुणीभांडी करणारा एक माणूस लाखो रुपयांचा गंडा नागरिकांना घालतो। कुठेतरी पोलीस यंत्रणा आणि नागरिकांनी सुद्धा सावध राहण्याची गरज आहे। अरुण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।